ग्रंथ शिवायन, मराठ्यांच्या मुलखातले अमर महाकाव्य शिवायन. लेखक प्राध्यापक डॉक्टर दादासाहेब मार्कड पाटील. वाचक वसंत महाराज दुर्गुडे, अंजनडोह. संकलन ॲडव्होकेट जयश्री दादासाहेब मार्कड. संकल्पना ह.भ.प. विनायक महाराज मार्कड. अध्याय 49वा. पुरंदरचा तह. श्री शिवाय नमः. मागे पूर्वखंड संपला, उत्तरखंड सुरू झाला. शिवरायांच्या आयुष्याला वळण मिळाले तुने. पुढची थोर उद्दिष्ट प्राप्ते, राज्य किंचळ काळ लवते. राजकारणाचे रणनेते विचारपूर्वक बदलले. सकळवीर मरेपर्यंत राजे झुंजले असते अद्भुत. किमान 2 वर्षे प्राप्त नसते झाले मिर्झासे. तोपर्यंत मिर्झासी सेना त्यांची उडाली असती दैना. दिल्ला लागे निराश पुन्हा गेला असता मिर्झा तो. परंतु या 2 वर्षात आघात चरली असती रयत. राजे भोवत विचारवंत त्यांनी हे जाणले. जयन करिता हे उभारिले ते लोक त्यास तामेले. राजे निर्मूळ काय साधले, विचार बदलले यासाठी. शरण जायचा काय विचार, याचे विचन सविस्तर. पुढे वर्णिन हे समग्र कथा संधान उधारा. राजे 3 दिवसापर्यंत राहणार होते मिर्झा सोबत. त्यांची व्यवस्था भारदस्त मिर्झा राजे ठेवली. मिर्झा हाती प्राणार्पण राजे राहिले निर्भय मना. तया रात्री 2 जण राया समीप पातले. उदय राजा मुनीसह सुरत सिंह कछवा. येतो रायाचे म्हणते कराय आम्ही पातलो. गोंधळून गेले शिवराजे, त्यांचे काही न उमजे. मग म्हणते मिर्झा राजे, कान आले तहासी. यावर बोलते उभयता, राजांनी सोय न घेता. आमाशी धाडले तहा करता, आमाशी तत्वता बोलावे. संपूर्ण ते स्वराज्याचे, दोघे मागते शिवरायांचे. राजे कवळोने मनसे त्यांचे, अर्धी तरी रक्षावे. आयशा मत्यनिरे पर्यंत वाटा घाटे झाल्या भोवत. संधीचा समुदा व्यवस्थेत तया झाला शेवटी. तायशी कराया मुद्रांकित, मिर्झा राजा पाशी नेत. मिर्झा सकळावलोकित, संमती देते तयाशी. तया तहा तेल कलसे कलमे, परिसा श्रुत्यानुक्रमे. जात काटे आणि कर्मे लादिली रायावरे. शिवरायांचे 12 दुर्ग आणि तया खालील भाग
लक्ष उत्पन्नाचा विभाग तयाकडे राहील. आयशा प्रांत हे केवळ बादशा कृपेचे फळ, हे त्यांनी येतून सकळ निष्ठा राखवे तयासी. दक्कनचा शाही सुभेदार तयाच्या आज्ञेची सादर, राहुणी तयाच्या आज्ञेनुसार कामगिरी करावी. संभाजी शिवरायांचे पुत्र मन सब मिळेल 5 सहस्र, प्रतिनिधीने ताजे पालन कर त्यांच्या वतीने राहावे. आदिलशहा तळ कोकण, बाले घाटाचा प्रांत पूर्ण, शिवरायांनी घेतला जिंकून तयांकडे राहील. त्या बदल्यात शिवरायाने 3 लक्ष होऊन हप्त्याने 40 लक्ष होण्याचे भरणे शाही तिजोरीत करावे. पुरंदर लोहगड, रुद्रमाळई सागड, कोंडाणा हे रूपगड, खंडागळा रोहिला, तुंगा आणि बखंतगड, तिकोने माणिकगड, नरदुर्ग स्वरूपगड, बांडादुर्ग बाहुले माऊले, पळाचा खोल साखरगड, अकोला मकरगड, सोनगड मानगड, मोरबक्कन सहित आयसे 23 किल्ले रायांनी पाहिजे अर्पिले, आणि जे हा 12 उरले राहतील किरे रायांकडे. आयसे हे 23 दुर्ग तया खालील भूमी भाग, 4 लक्ष होण्यांचा चांग मुलकार पावा 86. शिवरायांचे करे विध ऐसा करार कुप्रसिद्ध, संपूर्णपणे झाला सिद्ध झाला बंदरायांचे. आपल्या मने होता जैसा मिर्जाने करार केला तैसा, शिवरायांना मगा पैसा स्वीकार करावा लागला. सूर्योदय समयाचे जयसिंग भेटे शिवरायांचे, स्मित हास्य करून रायांचे जयसिंग बोलत, राज तुम्ही समजूतदार, सहज मान्य केला करार, आता तुम्ही आमचे मित्र आपले वैर निमाले, तुम्ही आमच्या आयसे झाले आम्हाहुनी व्हाल भले, आता बादशाचे पावले नका विसरू कदापि. परंतु माझी एक शंका, मनसह भादरा पुल्या लेका, करुणी तुम्ही वहिले का सोयीने घेतली मनसव. तव बोलते छत्रपते महादोषी निश्चिते, माझे पात्रतात नसे ते मनस भादर होण्याची. बादशाचे दर्शया मुख मज वाटे महादोक, मी पापे केली अनेक म्हणून मी ते मारे सारिले. माझी परिसा माझा पुत्र
तोची शोभेल मनस भादर, आम्ही आहे गुन्हेगार म्हणून तैसे अर्पिले, मी न करिता बेईमाने, सेवा करेल राहून चरणे, ऐसे बोलून खड्गपाने, वेळ मारून नेली पै, मिर्झा राजा प्रसन्न वदने, रायांचे मने तयक्षणे, सकळ दुर्ग खाली करोने, द्यावे कराराप्रमाणे, यावरे छत्रपते, दुर्गावरे निरोप धाडे ते, दुर्ग खाली करा निश्चते, मोगल परती अर्पावे, दुर्ग पुरंदर खाली केला असते सत्वर, मोगले हिरवे निशाण त्यावर फडकू लागले डोलाने, मिर्झाशी बोलत जिजाऊ पुत्र, फारचा कडक झाला करार, येरो मने गुन्हानुसार, फारचा कमी दंड हा, शिवरायांच्या वर्तनाने मिर्झा प्रसन्न झाला तेने, तैसे वाटे जीवे प्राणे कल्याण व्हावे रायांचे, परंतु हे जे कल्याण हे व्हावे चाकरीत राहून, यात कसूर केल्या जाण नवे समाधान मिर्झाचे, सकळांचे केले भोजन, मध्यानाचे आला दिन, गंजेफाचा डाव मोडून राज मिर्झा खेळते, शांतर्जनाच्या या खेळात राजे मिर्झाशी हरवेत, मिर्झा स्मित करून म्हणत राजा भोवत तेज तुम्ही खेळल्या भोवत भले, मजा ऐशी हरवेले, राजे म्हणते नाही जमले संग्रामात प्रत्यक्ष, परसोने उत्तर मिर्झा आणिक हासे थोर, म्हणे तो वेगळा प्रकार हा वेगळा सेपय, परंतु राजियांचे मन अंतर्यामी करे क्रंदना, तवा अकस्मात तोगे जण तया स्थानी पातले, मनोचे तोफ खाण्याच्या प्रमुख, त्या सवे पुरोहित ब्राह्मण एक, दोघे येताचे अचानक खेळ थांबला तेथेचे, राजे पुसते मिर्झा लागून, हे कुठले मेहमान, येरो बोले प्रतिवचन, फिरंग देशाहून आले हे, तिरंगे देखना रुबाबदार, 24 वर्षाची उमर, सुदृढ आणि निरोगी शरीर, राज समग्र निहाळते, राजे म्हणते मिर्झासे आम्ही ठेवतो फिरंग्याचे, परंतु रुबाब व तडप ऐसे दुजिया माझे असे ना, मनोचे जाणे हिंदुस्थाने, तैसे आकलन झाले वाणे, प्रसन्न झाला मनातून शिववचन ऐकता, तदनंतर मनोचे सवे, राजे बोलते जीवे भावे, तयाकडून आघवे मागुजे घेतले तुरजे, मनोचे आणि महाराज यांचा स्नेह झाला सहज, मनोचे वाटे मौज शिवरायांचे पाहता, सकळ वृत्तांत तनुचीने लिहून ठेवला आवडीने, आधार इतिहास लिहिण्यास कारणे तयाचा भोवत घेता ते, मिर्झा आणि छत्रपती भोजन करते एके पंक्ते, जयसिंगाच्या आले चित्ती रायाची संगते ऐकावे, सरलिया स्वादिष्ट भोजना आरंभिले सुस्वर गायना, हिरसिंगे स्वरभूषण ध्वनी कंठातून काढित, सुरेल राजस्थानी तुकडा पेश करे राजिया पुडा, वाद्य वाजते कडा कडा उठे फाक फकडा झंझार, केसरिया बालमायो आओ जित पधाओ महादेश,
सहज साजमय करो और साज जीव जड़े साज कुल भुलारा और सिंधु खड़े खड़े साजन जाता कह गया और कर्म्या पोलाने का गिनता 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 गीस गई महारे अंगली त्योरी रेख साजन आया ए सखे और कहे मनोहार करो पाले पातल पिरे तरे फिर दोनों नैर धरो गीता ते भाव मधुर युद्धासे निघाला प्रिय कर वापसीचा दिन अगोदर सांगून जाय प्रेयसे प्रिया तयाची प्रतीक्षा करे फेरावर दिन मोजे विचारे अकस्मात एक अवतरी ये हुकले मोजरा मोजता तेचा गोंधळ उडाला कायच कळेना तेला दुःखे होऊन बैसली बाला तव आला प्रिय कर ऐसे गाणे बजावणे ऐसे साध आणि सज्जने रायांचे नावळे मने होणे ऐकता नयने हृदये रायांचे आवळे शाहीर मर्दाने थाप डपावर तुन तुन्याच्या झंजार वीर श्री अपार ज्यामध्ये वीरसांचे पोवाडे ते रायांचे भोवावडे जेने सादरीकडे थरारुणे उठते पै मोगलांचे संस्कृते राजे कैसे तयाची रमते कदा एक रूपन होती तयाची चित्ते उद्वेग मिर्जा पोसे आवडीने राजे कैसे आहे गाणे राजे म्हणते माझ्या म्हणे ऐकता उल्हास वाटला आता इकडे दिल्लीर खाना जळफळत मनातून दुर्गना घेता आला म्हणून पश्चाताप करीतसे आणि का आपणाचे न पोसता मिर्जात करे सर्वता तेने दिलेर खानाच्या चित्ता उद्विग्नता वाटत हे जाणते मिर्जराजे रायांचे म्हणे शिवराजे आता एक ऐका माझे दिलेर खानाचे भेटून या करावी फिकीर मनात न घ्यावा डर बेरा राजपूत शिलेदार तुम सवय येईल तरी शिवरायांच्या चिती होती शंका घेती दसती तरी खानाच्या भेटी प्रती शिवरायाने घले बैसुनी या गजावरते राज गेले राजनीती राज जे कोणी खान चिती किंचित तोषला राणी खाली उतरोन खानाची दिदाले आलिंगन खाण्याने जोराने आवळून आलिंगन सोडिले दिलेर खान बोले स्मतीत राज तुम्ही चलाक भौत भौत करून या शर्त मराठे झुंजले आमसी राज तुमची हिची काठी लावे बादशासाठी शहा संतुष्ट झाल्या पाठी बहुत लाभ होईल खान झाला संतुष्ट तलवार दिली भेट
आणि जमदांड सुभट रत्न जडित मुष्टीचे आणि दोन अश्व देत जे उत्तम सुवर्णालंकृत सन्मान करोनी भौत बोळवना केली रायांची रायांचे प्रभावी व्यक्तिमत्व खानावरी पडला प्रभाव खानाचा मोकळा स्वभाव त्यामुळे घडून आले दिलेर खानाशी भेटून राजे आले परतून बिरदासी म्हणत आम्हाला गुण अनुमती द्या जाण्याची तो मिर्झा राजा बोलत संपूर्णता होईपर्यंत तुमचा कुंचवर संभाजी येत आलिंग म्हणून राहील राजा एक ध्यानी ठेवा बादशाची करावी सेवा त्याच आपुला जन्म आघवा सुखे घालावा चैनीत बादशाचे चरण यातचे तुमचे माझे कल्याण बस राजे या परतून माझे वरदान तुमासी सालंपुरूत ऐश्वदान आम्ही एक उत्तर मवारण मिर्झराजाने भेट म्हणून शिवरायांशी अर्पिल मिर्झराजांनी आले मिर्झराजांनी आलिंगन रायांचे दिलेले कडकडून तयांचे सखे ओळवना शिविकेतून केलेसे शिवरायांची शिविका कोंड्याण्याचे आली देखा इतके दुर्दैव ओढवले का याचा विचार करीत शिवरायांनी शिबिकेतून आवलो केले भगवे निशान दुर्ग नजरेत सामावून नयन मिठून घेतले प्रिय दुर्ग हा कोंडाना मोगलांशी अर्पिताना रायांची होत महायातना अश्रू नयना येतात जीवाचा करुणी करार थेंब थेंब सांडून रुधिर दुर्ग जिंतले समग्न दुःख निवार रायांशी दुर्गा शिवानी मावळे यातचे रायांचे बळ सगळे तयासाठी जेव तळमळे शिवरायांचा सर्वदा कोंडाना दुर्गावरीतून जिजाऊंचे घेत दर्शन उभे राहत दीनवदन जिजाऊंच्या पुढते जिजाऊ पुसते निज पुत्रा कैशा रीतीत झाला राजे म्हणते होय झाला काय उरला पुरुषार्थ सांगावयासे काही या तहाने राहिले नाही 23 दुर्ग देऊने समाधान नसे मिर्झास तहाची होई तो बजावणे ओलेच राहावे युवराजाने तयाशी द्यावया धाडूने मिर्झास सोबत शंभू बाळांचा होणारा विरह ऐकोनी जिजाऊचा होय दाह आयसा पुरंदराचा जिजाऊंची आसत होतसे राजे म्हणते सकळांचे खाली करून कोंडाण्याचे आजच निघावे राजदुर्गाचे संध्या समयाचे पोचावे धावपळ करते सकळ सिद्ध झाले तात्काळ मेन्यात राणी वसा सोज्वळ शिवरायाने बैसविला मुख्य राणी सोयराबाई पुतळाबाई सगुणाबाई
सकवाबाये गुणवंताबाये काशीबाये लक्ष्मीबाई जिजाऊई बैसला मेन्यात शिवराय बसले सेविकेत तो मिर्धा पुत्र करते रायांचे पूर्वत ते दवा राजे ध्वज दुर्गावरी उतरू आम्ही झडकरे तव तयांशे बोले मिलिचारे आमुक्षने यासाठी राजे शिबिकेतून उतरून ध्वजापाशी गेले चढून ध्वजाचे मुद्रा करून खाली उतरून घेतला ध्वज उतरून घेतला निज भाळाचे लाविला घडी करून ठेवला अंगर ख्यात आपुल्या नेत्रेचे आश्रू पुसले शिवराय खाली आले आपल्या शिबिकेत बैसले चालले राजदुर्गाकडे खिन्न त्या झाल्या मनोवृत्ती वारंवार अश्रू येते ध्वजाशी आदरे तुंबिते सद्गत होते झाला शिवरायांचा संसार पोचला राजदुर्गावरी पुतळा बाई आते सत्वर ववाळू आल्या रायांशी तव वाळणीचे सबक रायांनी सारेले एकाएक वाळून घेणा इतका मूर्ख राज म्हणते मी नव्हे आपल्या महाले संचरून द्वार लाविले झाडकन शरीर मांचगे झोकून गदगद स्पुंदत सरली यामिनीचे वेळ मित्र उधेला झाले सकाळ दुर्गावरील लोक सकळ नित्य कर्माचे राहटले जावई झाल्या जागृत तनावाले मस्तक ठणठणत ठणकत शंभू बाळ याचे पोसत बरे नाही म्हणून शंभू बाळाशी आलिंगून जिजा माता करीते रुदन शंभू म्हणे काय म्हणून करिता रुदन मासाहेब जिजा माता त्याचे चुंबित लगबगे तेथून उठत मुख मार्जन करून या व्यवस्थित आल्या सदरेत ते दवा तव मोरपंत आले जिजाऊ लागे तुरे कथिले उग्रसेन छतवाहन पातले महाराजांच्या भेटीशी जिजाऊ पाचारी पुतळाशी स्वारी आजोने दिशना कैसे येरो पदर लावे नेत्राचे भोगसा भोगसे स्पुंदत दचकल्या जिजा माता पुतळा काय झाली वार्ता कोटे आहेत शंभू पेता सांगे सत्वर मज लागे पुतळा म्हणत रात्रीपासून दार लाविले आहे आतून काहीच ध्वनी ते कुण महालातून येईना तव पातल्या सोयराबाई जिजाऊ पोसत घाई गाई मज लागे कैसे नाही कथिले आतापर्यंत जिजाऊ ताडकन उठिल्या तात्काळ द्वारा पाशी आल्या दीर्घ स्वरे हाका मारिल्या शोभा शोभा म्हणून तैशीच गेले काही क्षण स्पष्ट ध्वनी आला आतून पुन्हा जिजाऊ बोले निर्वाण द्वार उघड मनोरे सकविल्याचा ध्वनी किंचित आयसा आला श्रवणे कवाड तैसेचे देशे नयने जिजाऊ म्हणे साशंका जिजाऊ उघडत दिवारे शिवराय देखील सामोरे उभे असते पाठ मोरे हस्त पृष्ठे बांधिले जिजा माता दयार्द होत शिवबाईशी हाक देत घर घर शब्द हाके येत काने येत शिवरायांचे चिदवा महासाहेब कृपा करून तुम्ही जावे इथून निघून तुमचा शिवबा गेला मरून तळावरे मिर्धाच्या महासाहेब तुम्ही जावे आमचे काय निमाले आगवे आता जगावे के मरावे हाची विचार करीतसे आता मी आयचीच योजिले जिन्या परेस मरणे भले ऐकता जिजाऊचे उर फाटले आश्रू दिदले नेत्रात नेत्री उमटला संभार सोर झाला कठोर करुणी मनाचा निर्धार रायांची उत्तर बोलत राजे हेच करणे होते आम्हा गुंतवणे वचनाते काढवणे ठेवले ते मोहपाशात आपुल्या
कुष्टीवरचे कर सोडून राजे पाठी वळून रुदन करुणे रक्त लोचन तेच सरून गेलेले राजे सद्गद होणे म्हणाले तुम्हासे केदवा गुंतले जिजाऊ म्हणत तुम्ही विसरले आम्ही न विसृत याची स्वारी गेली तेव्हा दिगंती आम्ही जात असता अगजते तुम्ही प्रज्ञा केली होते स्मरा कोणते आम्हासी तुम्ही केल्या निघून आमचा पराक्रम पाहिन कोण हाचे पराक्रम आम्हा लागून दावे तसा वाटतसे वाटते यावरी बोलित छत्रपती बहुत स्वप्ने देखली होते आघात उमेद ठेवले होते उमेवरी स्वराज्य घेण्याची एक देशाचे राज्य मूलनिवासीचे स्वराज्य मराठी मातेचे साम्राज्य स्थापन आयसे भाविले काय वावगी इच्छा धरली परी कैसे वेळाले मनोरथांचे माते झाले फळे आले निराशा स्वराज्य निघालो स्थापवया बैसलो दास होनिया आता काय जगोनिया मागचे त्याचे पुढे आले ईर हिंदू जे करीते जे टाळले आजीवत वरते त्याचे आले आम्हा पुढते काच या जगते जगावे तले बाजे लावून दुर्गे बांधले धर्म गाळून ते टाकले अर्पून दुःख दारुण वाटते मोगलांचा चाकर होणे तया परिस बरे मरणे काय वाढले दुर्दैवाने आमच्या पुढते आयसे हे आमचा संभाचे कुवर शत्रू घराचा मन भादर सुरंग लावला दुर्धर आमच्या भव्य उमदेशी मासाहेब स्वप्न विरले अस्तित्व नाही उरले आता काच यासे जगले पाहिजे आयशा पापियाने ऐकोनी आयसे उत्तर जिजा माता झाल्या उग्र रायांच्या नजरेसे नजर ते उन्हे कठोर बोलत राज दुःखाचे पवाडे तुम्ही गाता माझ्या पुढे दुःख केवळे टाकेले नियतीने 7 मासांचे गर्भार टाकून गेले युद्धावर नाही कवनाचा धार कैसा धीर धरला म्या जिजामशा निजामशा झाला क्रूर तेने तोडले माहेर ओसाड पुणे ग्रामावर आम्हाला गे ठेवले देखा मा पांडव वनवासे ज्याचा सकारुषे केसे तरे यातना तयाचे चुकल्या नाहीत निश्चयी तुम्हासे मृत्यू वाटे सखा बोल निर्वाणीचा ऐका मधवरी बोल लावू नका जन्म दिदला म्हणून मृत्यूच जरे वाटे जवळ तरे उठा राजे तात्काळ शिबंदी घेऊन तुंबळ युद्ध करा मिर्जाचे तुम्ही उठाला रणांगणे तरी मी साईन वीर पत्नी आत्महत्या बेकडवाने कादाना साये मज लागे पोटी आला भ्याड नादान मजवरे ठपका ठेवून का श्री करिता मरण रणे मरण उत्तम ऐकोणी मातेचे शब्द राज झाले अनुदाप दग्ध चरण धरून या सद्गद
वचने स्निग्ध बोलत, सृष्टीचे पोष्टी फिरविले आपण बाळकाची माऊले. बालकापासून चूक झाला क्षमा केली पाहिजे. आम्ही तुम्हाशी देतो वचन दुर्धर भोगाशी साहीन. आम्ही बोलले जे चुकून ते विसरून टाकावे. जिजाऊ कापत थरथरा नयने विमलांबुधारा. दोन्ही झाला गहिरा न बोलवे स्पष्ट शब्द. शिवरायांशी उठवून मिठी मारीन कडकडून. स्निग्ध हस्त वदनावरून वारंवार फिरवित. म्हणत शोभा तुझे दोख जाणे रे मी सकळीख. समयोचित आला भयानक पाठ दितले पाहिजे. यावरे संध्या समयाचे राज बैसले सदरेशे. कचवाह आला राया पासे संभाजीसे न्यावया. पाचारोणे संभाजीसे राज बोलेत तयासे. मिर्झाकडे जावयासे सिद्ध तुम्ही होवावे. मासाहेबांचे घ्या दर्शन रावे मिर्झा पाशी आपण. करू नका तुम्ही सदन हट्ट न करावा त्या पाशी. नेताजे काका भालकर आहे ते तुम्हा बरोबर. निघाता तुम्ही सत्वर सेविकेत बैसोनी. शिवरायांचे करुणे वंदन घेत मी जाऊचे दर्शन. जिजाऊ तुम्ही शंभू वदन सेविकेत बैसुनी चालली. गेले निघून शिवराज्य झाले खिन्न. सैरायस आठवून आश्रयेत नेत्रासे. इकडे मोगले तळावरे मिर्झा राजा प्रसन्न भारे. विजयदायक झाले स्वारे शिवाजीवरे पहिल्यांदा. किती थोर थोर आले परंतु शिवाजी पुढे हारले. आपण तयास हे जिंकले अपूर्व झाले कर्तृत्व. तव पातला दिलेर खान मिर्झाशी मुजरा करून. मिर्झा पुढे बैसून नाना वचने बोलत. मिर्झा करे हास्यवदन करे खानाचे अभिनंदन. मने तुम्हामुळे शरण शिवाजी आला पणाशी. दिलेर खान पाप संके तयात मान्य नसकी. समूळ खस्त एकाएके कान केला शिवाजीशी. मग मिर्झा तयाशी बोले शिवाजी राजे आम्हासे मिळाले. केवढे आमुचे बळागळे वाढले आता दख्खने. इतुकेचे नवे सत्य दिल्ली दख्खनचे वाढले व्रत. संपूर्ण शिवाजी राजा हातात आपल्या आता निश्चय. दिलेर खान बोले कुचित शिवाजी मोठा हुनरवंत.
कधी करेल आपुला घात नये सांगता निश्चय मग बोलत मिर्धराजे किंचित जरी फिरले राजे त्यांचा बिमोड करण्या माझे सामर्थ्य लावीन पणाशी ऐसा संवाद होता चालिला तव उग्रसेन कचवा आला सवे येतोने संभाजीला पालक समवेता मेज राजा देखुणे सामरा सकळांचे केला मुजरा तव सरदारांच्या नजर संभाजीवरी खिळलेल्या पुत्र संभाजी चुना चुनीत मिर्जा तयासी बोलवीत मिर्जा पासे बैसे त्वरित सविनय संभाजी संभाजी बडदास्त प्रेमे ठेवे राजपूत पुढल्या अध्यायी समस्त कथा ऐका श्रोत हो स्वस्ति श्री शिवराय ग्रंथ शिवकथा ही अद्भुत परिसोत प्रेमळ शिवभक्त 49वा अध्याय गोड हा. श्री शिवाजी महाराज की जय की जय. छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील ओवीबद्ध चरित्र ग्रंथाचा हा वाचन यज्ञ चालू आहे. महाराष्ट्रभरातील नामांकित निवडक वाचक यामध्ये सहभागी होत आहेत. आमच्या संपर्कात नसलेले परंतु शिवायन ग्रंथ वाचण्यास उत्सुक असलेल्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधावा. ग्रंथ उपलब्ध करून दिला जाईल. सर्व श्रोत्यांना नम्रतेची विनंती आहे की कृपया व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा ग्रंथ पोहोचविण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.